केले हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी तुका म्हणे उगेची रहा तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी श्री संताची या साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा उपदेश या प्रकरणातील असून तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंता भगवान परमात्मा आहे या परमात्म्याची सत्ता कशी आहे चालत नाही असे शास्त्रातले पुराणातले दोन उदाहरणं देऊन आपलं केलेलं सांत्वन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल खरं म्हणजे या अभंगाला सांत्वनपर अभंग म्हणलं तरी काही हरकत नाही की आपल्या दुःखाचं सांत्वन करणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आहे. आपल्या या पुण्यभूमी पावन क्षेत्र मुरकुटवाडी आणि या मुरकुटवाडी नावाच्या गावामध्ये अतिशय दुःखाची घटना या ठिकाणी घडली. प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठाव घेणारी प्रत्येक व्यक्तीला हळहळ वाटणारी अशी एक घटना अतिशय दुःखद घटना आपल्या गावामध्ये घडली. ते म्हणजे वैकुंठवासी बसा महाराज शिवाजीरावजी वामनराव मुरकुटे यांचं अपघाती दुःखद निधन 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी झालं. आज 13 दिवस काय किती दिवस झाले 14 दिवस झालं त्यांचं आपल्यातून अपघाती अचानक त्यांचं जाणं झालं. आणि त्या दुःखामध्ये हा सर्व मुरकुटे परिवार मुरकुटवाडी गाव आणि पंचक्रोशी त्यांचे नातेवाईक हळहळले गेले. आणि त्याचा गोड जेवणाचा नाम गंगापूजनाचा कार्यक्रमाचा औचित्य साधून आत्मारामजी शिवाजी मुरकुटे यांनी म्हणजे त्यांचे चिरंजीव त्यांनी आपली आई असणारी शोभाताई शिवाजीरावजी मुरकुटे यांची आज्ञा शिरसावंदे मानून आता वडील तर गेलेच आईला डोळ्यासमोर ठेवून आमचे आत्मारामजी शिवाजी मुरकुटे त्यांचे दोनही छोटे छोटे नातू अर्णव आणि अथर्व आणि एक मुलगी आहे ती म्हणजे मुक्ताबाई लक्ष्मणजी घोगे आणि या सर्व परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की आपल्या म्हणजे कीर्तन करण्यासाठी म्हणणार नाही पण आपल्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आम्हा सगळं गुणवान मंडळी महाराज मंडळी या सगळ्यांच्या या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या परिवाराच्या वतीनं आमचे मित्र असणारे रमेशरावजी रमाकांतजी चाटे अर्थात आमचे मुंडे गुरुजी या सर्व परिवाराचा हा कार्यक्रम असल्यामुळं या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोचतं झालं. सजनानो की दुःखद घटना आहे आणि पुन्हा त्याच्यात अजून एक दुसरी दुःखद घटना घडली बाबा म्हणून आपल्याला उशीर झाला. जे कुणी गेले त्यांचं नाव मला माहीत नाही पण त्यांनाही या कार्यक्रमात ज्ञानोबा
अंगद केंद्रे यांचंही आपल्यात आज दुःखद निधन झालं. त्यांनाही आपल्या सगळ्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्मेची सत्ता कशी आहे, त्या देवाच्या पुढे जगात कुणाचं काही चालत नाही याचं चिंतन करतात. कसं आहे, मुळातच देव म्हणजे कोण, उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान म्हणतात. म्हणजे या जगाची उत्पत्ती करणे देवाच्या हातात आहे आणि या जगाचा लय करणं सुद्धा कुणाच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. लक्षात आलं का नाही? म्हणजे या संपूर्ण जगाची सूत्र दोरी जर कुणाच्या हातात असेल तर त्याचं नाव देव आहे. मग कुणाला कधी न्यायचं, कुणाला किती दिवस ठेवायचं, हे सगळं गुरुजी देवाच्या हातात. हे बघा, आज आपण शिवाजीरावजी मुरकुटे यांच्या गोड जेवणाला उपस्थित आहेत, त्यांचा फोटो या ठिकाणी लावलाय. आपण इथं त्यांच्या गोड जेवणाला उपस्थित आहेत, पण एक लक्षात ठेवायचं की आपल्या बी गोड जेवणाला असेच फोटो लावावं लागणार आहे, अशीच माणसं बसणार आहेत, असेच गायक वादक येणार आहेत का नाही? कुणाच्या तरी गोड जेवणाला आमचे नामदेव मामा भरत महाराज या ठिकाणी पखवाज वाजवतात, पण वाईट वाटण्यासारखं काही नाही की तुमच्या बी गोड जेवणाला कोणाला तरी पखवाज वाजवावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही मामा? तुम्ही कितीही मोठे असलात तरी पण तुमचं गोड जेवण तुम्ही वाजवू शकत नाही, ही शोकांतिका आहे. मधुकर महाराज एवढे मोठे गायक आहेत, आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, या ठिकाणी आलेत, पण एक दिवस त्यांच्या गोड जेवणात आपल्याला चाली म्हणावं लागणार आहेत. कुणाला म्हणावं लागणार आहेत माहीत नाही, पण म्हणावं लागणार आहे. कुणाचा नंबर कधी लागतो माहीत नाही. आता इकडे ही सगळी भजनी मंडळ आहेत, तुम्ही सगळेजण आहात. समजा मी कीर्तन करतोय, पण एक दिवस माझ्या सुद्धा गोड जेवणाचं कीर्तन कुणीतरी करणार आहे. याचा अर्थ एकच आहे, येथे नाही गुरु आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार, येथे नाही गुरु आले अवतार. आयरते जीव किती एरते पामारा, जीव किती, जीव किती, एरते पामारा, जीव किती, जीव किती, एरते पामारा, जीव किती, जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. देवाधिक सुद्धा आले, पण आपल्याला माहितीये की देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यू सोहळिया, ना मनो धनंजया जिया परी, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन घेईजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जसं आपण शर्ट जुनं झालं की नवीन शर्ट परिधान करतो, तसं शरीर एकदा याची व्हॅलिडिटी मर्यादा संपली की लगेच हे काय करतं, आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. लक्षात येतंय का? बघा, याचं कुठल्याही गोष्टीची काय असते, एक्सपायर डेट ठरलेली असते. बरोबर आहे का नाही? एक्सपायर डेट ठरलेली असते, पण जगात एकच वस्तू अशी त्याचं नाव शरीर आहे की ह्याची एक्सपायर डेट ठरलेली नाही. ठरलेली 5वीच्या दिवशीच आहे, फक्त एवढंच आहे ती छापली जात नाही. लक्षात आलं का नाही? ती कुणाला माहित नाही. कुणाचं मरण कधी येणार आहे, कुणाचं कशाने येणार आहे, हे अजिबात त्याची कल्पना नाही, पण मरावं लागणार आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे. कारण या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. या लोकाला मरका लोक म्हणतात. या लोकामध्ये आलेला प्रत्येक जीव हा जाण्यासाठीच जन्माला आलेला असतो. पण लक्षात ठेवा, आपण जात असताना तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्याच्या नंतर आपली काहीतरी कीर्ती अजामर राहिली पाहिजे. असं जगणं अतिशय महत्वाचं आहे. कारण हे जग, या जगात हे बघा, ही सगळं जग एक बैलगाडी आहे आणि या बैलगाडीचा कासरा देवाच्या हातात आहे. मग कुणाचा कासरा आकडायचा, कुणाचा ढिला सोडायचा, हे सगळं कुणाच्या हातात आहे अंकुश महाराज? देवाच्या हातात आहे. हे जगच त्याच्या हातात आहे. महाराज म्हणतात, चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, पण शिकविता धनी वेगळाची, करता करविता कुणीतरी असतो. दृष्टांत दिला वृक्षाची हाले ज्याची सत्ता, राहिले
हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. ज्ञानोबराच्या ओया सांगतो. ज्ञानोबरा म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगात ते चालिता. याला तुकोबारायांनी पुन्हा शब्द टाकले. तुझी या सत्तेने वेदाशी बोलवले, सूर्याची चालने तुझी आवडे. ओ, सूर्याची चालने तुझी आवडे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवड. सूर्याशी चालणे तुझी आवड. तुझी आवडे, तुझी आवडे. आपले रोजचेच बोल वाजवा मोह काय लागले. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. म्हणजे तू जगाचा मालक आहेस, विश्वाचं भरण पोषण करतायत. कुणाला इथं किती दिवस ठेवायचं, कोण्या दिवशी शेतात नेऊन मसनवाट्यात नेऊन फुकून द्यायचं, हे तुझ्या हातात आहे देवा, आमच्या हातात काही नाही. तुकोबाराय म्हणतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. तुम्ही आम्ही निमित्ताची माणसं आहेत. आणि माझे माझे म्हणून वाया गेला. हे माझं, ते माझं, घर माझं, जमीन माझी, बंगला माझा, माणसं माझे, हे माझे माझेपणामध्ये आपण वायाला गेलेली माणसं आहेत. खरे आपले कुणीच नाहीत. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा. दुःख मानतात, हे मात्र खरंय मामा, दुःख मानतात सगळे, पण कुणी सोबत जायला तयार होत नाही. दुःख तर कुणाला आहे. आता माझा राग येईल, पण या परिवाराला, त्यांच्या मुलीला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलाला, नातवांना आज डोळ्यात पाणी आहे, पण त्यांच्या सोबत जायला कुणाचीच तयारी नसते. जीवाचं हे वैशिष्ट्य आहे की आपण दुःख मानू शकतो. ग्रहाची कामिनी तो राही भुवनी. मी जळत से स्मशानी, अग्नी संगे एकला. मी तो जळत से स्मशानी, अग्नि सवे देह. ग्रहाची कामिनी, थोडक्यात कामिनी म्हणजे पत्नी. कुठपर्यंत असती, ती तवर राहिली भुवनी. भुवनी म्हणजे ती, आता जुना काळ होता, घरापर्यंत. आणि आपले नातलग आपल्याला वाट लावायला येतात ते स्मशान वाट्यापर्यंत, पण जळावं लागतं मात्र एकट्यालाच. मी तो जळत असे स्मशानी, आणि आग्नी सवे किती बाबा, किती एकला, एकट्याला जळावं लागणार आहे. आपल्याला सोबत आग्नी आहे आणि पैसा, प्रॉपर्टी, ही बंगला इथं ठेवायचं, आणि आपण जीवनात केलेलं ज्ञानदान, अन्नदान, पुण्यकर्म हे तुमच्या सोबत येईल. तेवढी शिदोरी बांधायची आणि ती शिदोरी घेऊन आपण वर जायचं. लक्षात आलं का नाही. म्हणजे शिवाजीरावचा अपघाती निधन झालं अचानक. पोस्टच्या जवळ आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की येत असताना अचानक त्यांचं निधन झालं. आपल्याला अचानक वाटतंय, पण गुरुजी हे त्या 5वीच्या दिवशी हे सगळं लिखित असतंय. हे सगळं लिहिलेलं आहे. कुणाला कोण्या दिवशी जायचंय, कुणाला कोण्या दिवशी जायचंय. एक आहे बघा, जगाचा मालक जेवढा मयाळू आहे, मवाळ आहे, देव मवाळ आहे, देवाकडं करुणा आहे, देव करुणेचा घन आहे. पण सोडगीर महाराज, त्यानं कामाला ठेवलेली जी माणसं आहेत ना, त्यांना दया नाही, मया नाही. कामाला ठेवलेल्या माणसाचं नाव मरण नावाचं खातं ज्याच्याकडे आहे, त्या मरणाचा अधिकारी जो आहे, त्या अधिकाऱ्याचं नाव यम आहे. आणि मारी ती तोडी ती, थोडी ती निष्ठुर. मारी ती तोडी ती, थोडी ती निष्ठुर. मारी ती तोडी ती, थोडी ती निष्ठुर.
भीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. मला अपेक्षित होतं की नाही त्या यमाशी करुणा, त्याला मया नाही, त्याला दया नाही, त्याला करुणा नाही, अशी माणसं देवानं कामाला ठेवल्यात. आणि मापलं काय झालंय, आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो महाराज. एका साधूच्या दरबारामध्ये गुरुजी एक राजा आला. महाराज दिवसभर शिकार भेटली नाही भरत महाराज, दिवसभर. आणि म्हणून त्या साधूच्या दारात गेला. साधूनं समाधी लावली होती, समाधीत होते. त्याने गेले ओ महाराज आवाज दिला, उठले नाही. ओ महाराज आवाज दिला, पुन्हा बघितलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारली, महाराज कोण आलंय, ओळखलं का मला? त्यावेळेला साधूनं डोळे उघडले. याने सांगितलं, मला ओळखलं का, मी कोण आहे माहित नाही का? साधूनं सांगितलं, हो मला काही माहित नाही कोण आहेस तो. मी राजा आहे, राजा. माझ्यामुळं तुम्हाला खाद्यपदार्थ, लाईट, पाणी सगळं माझ्यामुळं मिळतंय. मी राजा आहे, राजा. कोण राजा आहे, बोला ना, कोण राजा आहे? मी राजा आहे. त्यावेळेला साधूनं सांगितलं, राजा जोपर्यंत प्रजा तोपर्यंतच तू राजा, प्रजा संपल्यावर तू कोण? कीर्तन ऐकणारा होता तो म्हटला, महाराजाचं खरंय गड्या, खऱ्याला खरंच म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे. महाराजाचं खरंय, प्रजा आहे तोपर्यंतच मी राजा आहे, प्रजा संपल्यावर मी कोण आहे? खरंय म्हणला महाराजाचं. महाराज म्हणला, माझ्याकडं पैसा भरपूर आहे, मी श्रीमंत आहे. महाराजांनी सांगितलं, वृक्षाची सावली असते गरिबी श्रीमंती, सूर्य फिरला की सावली फिरत असते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. पैसा आहे तोपर्यंत तू श्रीमंत आहेस राजा, पैसा संपल्यावर तू कोण? हे बी खरंय म्हणला महाराजाचं. कीर्तन ऐकणारा होता, नाही खरंय म्हणला. दुश्मन जरी असला तरी शेवटी खऱ्याला खरं म्हणावं लागतंय ना. खरंय म्हणला, खरंय. प्रजा आहे तोपर्यंत राजा. फार लक्ष देऊन ऐका, पंचतंत्रातली गोष्ट आहे. प्रजा आहे तोपर्यंत राजा, पैसा आहे मामा तोपर्यंत श्रीमंत, पैसा संपल्यावर तू कोण? ऐकताय ना तुम्ही? त्यानं सांगितलं, महाराज खरंय तुमचं, पण मी बलाढ्य, बाबा मी योद्धा आहे म्हणले, माझ्या अंगात ताकद आहे, मी बलवान आहे. तर साधूनं सांगितलं, राजा जोपर्यंत तुझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंतच तू योद्धा, ताकद संपल्यावर तू कोण आहेस? ताकद संपल्यावर तू कोण आहे? आता मात्र ह्याचे डोळे उघडले, कैलास महाराज डोळे उघडले आणि सांगितलं, बरोबर आहे. आता मला उत्तर द्या, जोपर्यंत प्रजा तोपर्यंत तू, बोला ना, तोपर्यंत तू राजा, जोपर्यंत पैसा तोपर्यंत तू श्रीमंत, जेव्हा जेव्हा युद्ध तेव्हा तू योद्धा, जेव्हा तुझ्या अंगात ताकद तेव्हा तू बलाढ्य, ताकद संपल्यावर तू कोण? त्यावेळेला त्या महाराज, इकडे बघा माझ्याकडं, त्या महाराजाला पटलं. माझ्या तुम्ही लक्ष विचलित करताय लगेच, म्हणजे असं नाही करायचं. विठ्ठल विठ्ठल येणारे येत राहतील, तुम्ही असं कोणाला बोलू नका. पुढं गेलं माझ्या लक्षातून. काय चालू होतं? हा, राजानं सगळंच विसरला. आता असं मध्ये विक्षेप झाला की मला असंच त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत प्रजा तोपर्यंत तू राजा. आता बोला, जोपर्यंत प्रजा तोपर्यंत तू राजा, जोपर्यंत पैसा तोपर्यंत तू श्रीमंत, जेव्हा तुझ्या अंगात ताकद तेव्हा तू बलाढ्य, ताकद संपल्यावर तू कोण? आता याचे डोळे उघडले. म्हणला, महाराज आता जाऊ द्या म्हणला, तुम्हीच सांगा मी नेमका कोण? त्यावेळेला साधू म्हणले, असं म्हणणारा तरी तू कोण? कळलं माझं बोलणं? असं म्हणणारा तरी तू कोण? मी कोण असं म्हणणारा तरी तू कोण? कारण देह हे काळाचे, धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ही सगळे देवाची माणसे कामाला ठेवलेली. मला मुद्दा एवढाच आहे, हे संपूर्ण जग जे चालतंय ते परमात्म्याच्या सत्तेनं चालतंय. त्याच्याशिवाय या जगात झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आपण त्याच्यावर विचार केलाय. झाडाचं पान सुद्धा, बरेच माणसं म्हणतात ना, काय मला असं वाटतंय, तुला काय वाटतं हे या जगात महत्वाचंच नाही, तुझ्या बाबतीत देवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. तुला काय, मला काही वाटेल ना, मला एका दिवसात कोट्याधीश वाटेल, काय आपली ठेवी का कुणाकडे सांगा? अजिबात. आपल्याला काय वाटतंय
हे महत्वाचंच नाही. तुम्हाला खरंच सांगतो, मग आपण परमार्थिक माणसं आहोत. आपल्याला काय वाटतं हे अजिबात महत्वाचं नाही. देवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं. गावापर्यंत, गावाच्या बाहेर मुरकुटवाडीच्या सरपंचाचं काही चलतंय का? बोला, चला, चलतंय का? बोला की. नाही चलत ना. सरपंच आहे, हो ठीक आहे, पण कुठपर्यंत? बोला 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 बोला. गावापर्यंत. बरं, म्हणले हे आमदार आहेत, हा मग ठीक आहे, यांचं कुठपर्यंत चालणार? तालुक्यात यांची चलतीये. म्हणले हे जिल्हा जे तालुक्याच्या बाहेर जर गेले, तुमचे आमदार कोण आहेत मला माहित नाही, पण तुमचे आमदार जर आमच्या भागात आले तर त्यांना मानपान देऊ, पण त्यांचं कोण ऐकणार आहे? काय संबंध आहे? हे इथं हे करा, अजिबात नाही. आमचा आमदार त्यासाठी खंबीर आहे. तुमच्या आमदारांना सांगायची काय गरज आहे? जिल्ह्याचे खासदार हे जिल्ह्यापुरते आहेत, दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन त्यांनी खालीवरी करू शकत? बोला की. त्यांना मानपान देऊ शकते दुसऱ्या जिल्ह्यातली माणसं, पण हे काम असं झालं पाहिजे हे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन खासदाराला सांगण्याचा अधिकार नाही. बर, मुख्यमंत्री आहे, तो कुठपर्यंत मर्यादित आहे? राज्यात तो काही करू शकतो. त्यानं ठरवलं तर सगळ्या महिलांना 2100 रुपये सुद्धा देऊ शकतो. त्यानं ठरवलं तर म्हाताऱ्या माणसाचे तिकीट सुद्धा तो बंद करू शकतो. त्यानं ठरवलं तर तो सुरू सुद्धा करू शकतो. काय त्याला काय अडचणच नाही ना. मुख्यमंत्री येतो, पण कुठपर्यंत? राज्यापर्यंत. गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री आपले त्या ठिकाणी शहाणपणा शिकवू शकत नाहीत. वा महाराज, पटलं आम्हाला. म्हणले मग मोदी हो, मोदी पण देशात, फक्त देशात. बाहेर देशात त्यांना मान मिळेल, पण पाकिस्तानमध्ये जाऊन असं केलं पाहिजे सांगण्याचा अधिकार मोदीला सुद्धा नाही. मोदीची सत्ता पण देशापुरती, पण आमच्या देवाची सत्ता हरी त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता. ओ तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला. ओ तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास, ओ न देखती गर्भवास, रक्षित गर्भवास, न देखती गर्भवास. बरोबर आहे. त्रिभुवनी ज्याची सत्ता आता देशापुरती नाही, नुसते एका लोकापुरती नाही. बोला, सत्ता झाली त्रिभुवनी, चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी कोवसा. हे सत्ता झाली त्रिभुवनी, चक्रपाणी गोवसा, चक्रपाणी गोवसा, चक्रपाणी गोवसा. शाबास. सत्ता झाली त्रिभुवनी, एका भुवनापुरती नाही, त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे. तुकया रक्षिता तो झाला, किंवा चक्रपाणी कोवसा, म्हणजे देवाची सत्ता तालुक्या जिल्ह्यापुरती नाही, तर देवाची सत्ता त्रिभुवनात आहे. त्यानं शब्द टाकला की पुन्हा तिथं माघार नाही. संपूर्ण जगात त्याची चलती असल्यामुळे तुकोबारायला आपल्याला सांगावं लागलं. आले देवाजीच्या मना, 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 आले देवाजीच्या मना. हे आले देवाजीच्या मना, देवाजीच्या मना. हे तेथे दोन देश रे
हरिचंद्र तारा राणी येथे तेथे कोणा हरिचंद्र तारा आता संपूर्ण जगावरच जर त्याची सत्ता असेल, अहो मला सांगा, सामान्य सरपंच जर असला तर त्याच्या पुढं गावं जातंय का सांगा बरं महाराज. आणि कुणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या सहीमध्ये ताकद असती. काय कुणाचं खालीवरी करीन काय सांगता येतंय का सांगा, काही सांगता येत नाही ना. आता त्याच्या पुढं जर कुणी जाऊ शकत नाही तर मला सांगा, आता मुख्यमंत्री जसं ठरविल तसंच राज्यात होते का नाही गुरुजी? काय ते जसं ठरविल तसं होते, काही त्याच्यात बदल म्हणले सगळं मंत्रिमंडळ गोळा करावं लागतं. पण ते मंत्रिमंडळ यांनीच मॅनेज केलेलं असतं, त्याच्यात काही वावगं नाहीच काही. हे बोलतील तसं चालतं ना. तसंच या जगामध्ये त्याच्या मनात जे येईल तेच होतंय. आले देवाजीच्या मना. काही लोक म्हणतील मग आमच्या मनाचं अजिबात नाही. तेथे सकारात्मक आहे, कोणाचे चाले ना, कुणाचंच लावलंय. बरोबर आहे का नाही? त्याचं तिथं याचं चालत नाही, त्याचं चालत नाही असं नाही, कोणाचे चाले ना, कुणाचं चालत नाही. म्हणले आम्ही आता नोकरदार आहेत, आमची मंत्रालयात नोकरी, तुमची वैकुंठात जरी नोकरी असली तरी तुम्हाचं चालत नाही. अहो देवाच्या बापानं सांगितलं होतं, म्हणले वा तुझ्या पुढं कुणाचं चालत नाही. म्हणले नाही, पण मी जन्माला तुला घातलंय ना, तरी रामानं सांगितलं तरी तुमचं चालणार नाही. काही मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. पुढे संचित राहील काही, तुका म्हणे तय्यम आज्ञा. वा सुंदर. मग तेथे इकडे बघा, मग तेथे नचले काही. मग म्हणजे कधी? त्याचा निरोप आल्यावर मग तेथे नचले काही. आता ऐका, सत्ता संपदा राहील जिथल्या तिथं, ठाईचे ठाई म्हणजे जिथल्या तिथंच राहणार. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यम आज्ञा. यमाची आज्ञा आली की आता जर इथं जर मला आज्ञा आली तर आता कंबर सुद्धा तो सोडू देत नाही. पण मला गॅरंटी आहे की माझं इथं गादीवर मरण मला येऊ शकत नाही, कारण आपण तेवढं पुण्य केलेलंच नाही. लक्षात आलं का नाही? कोण येणार आहे इथं? येऊ शकतंय का? नाही. इथं कुणाला आलं तर स्वीकारू, पण नाही. 4-2 मोजके महाराज लोक सोडले तर गादीवर अजून कुणीच गेलं नाही. बाबा ते जेथे चाले रामकथा तेथे सत्ता नाही यमदूता. बरोबर आहे का नाही? म्हणजे जिथं हरिकथा रामकथा असते तिथं यमाची सत्ता चालत नाही. आपला मुद्दा एवढाच आहे की त्याच्या जर मनात आलं तर काय होईल हे सांगता येत नाही, कारण संपूर्ण जग त्याच्या हातात आहे. बरेच माणसाचे अधुरे स्वप्न राहतात की, बरोबर आहे का नाही, आम्ही हे केलंय. आता हे बघा, आता शिवाजीराव गेले, त्यांच्या अंतकरणात कितीतरी स्वप्न असतील ना, बरोबर आहे का नाही. मामा तिथल्या तिथं स्वप्न भंग होऊन जातात. म्हणून इकड्या हो, आम्ही नेहमी सांगतो माझा तेवढा अधिकार नाही, तुम्ही फार मोठी माणसं आहेत, मी उगाच सहज संबंध चांगले आहेत आमचे म्हणून माझी सेवा आहे. नाही तर खरं सांगतो काही नाही. हे बघा, आज मेलं तर गेलं सगळं. त्यामुळं आम्ही हमेशा सांगतो सगळ्याशी प्रेमानं आपुलकीनं जिव्हाळ्यानं राहणं हे महत्त्वाचं आहे. बघा, कोण कधी जाईल. आणि हे बघा, मेल्याच्या नंतर नामदेव मामा त्याच्या मातीला जाऊन भरत महाराज काही उपयोग आहे का? तुम्ही त्याच्या मातीला नाही गेलात तरी हरकत नाही, पण जिवंत आहे तोपर्यंत चांगलं राहा. सिर्फ इंसान होना जरूरी नहीं, लक्षात ठेवा. सिर्फ इंसान होना जरूरी नहीं, इंसान के अंदर इंसानियत होना भी जरूरी है.
माणसं झालोत म्हणजे आपण सगळं जिंकलं असं अजिबात नाही गड्या. माझं ऐका, तुम्ही लक्ष देऊन ऐका थोडंसं. माणसं झालोत म्हणजे सगळं झालं असं नाही. आपल्याला भजन करता आलं म्हणजे आपण सगळं जग जिंकलं असं थोडंच आहे मधुबा, बरोबर आहे का नाही? असं काहीच नाही ना. मला कीर्तन करता आलं म्हणजे काय मी सगळं जग जिंकलं असं थोडंच आहे, असं अजिबात नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुरत्या राहू द्या महाराज. आपलं भजन आपल्या पुरतं राहू द्या, कीर्तन आपल्या पुरतं राहू द्या, पकवाज आपल्या पुरतं राहू द्या, हे सगळं आपल्या पुरतं राहू द्या. पण एक लक्षात ठेवा, सोबत काय आपल्या, आपण कमवलं काय, कमवलं काय. बऱ्याच लोकांना 50-60 वर्षाच्या पुढं गेल्याच्या नंतर लक्षात येतं पैसा भरपूर कमवला पण जगायचं राहूनच गेलं. जगायचं राहूनच गेलं. बरेच लोक जगायचं विसरून गेलेत पैशापायी. सोनं नाणं हे सगळं मी त्याच्यातच आहे, मी वेगळा नाही. आपलं जगायचं विसरून गेलंय, आपलं जगणं राहिलं नाही. गड्या हो, मी या गोड जेवणाच्या निमित्तानं हात जोडून आपल्या पाया पडतो. गड्या, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. हात जोडून सांगतो जग प्रेमानं हे जिंका, पाप करी पुण्याईला आज मुजरा मानाचा. अरे मानसा आता तरी मानसात ये. आजपर्यंत जे झालं असेल ते झालं असेल गड्या, पण आता तरी मानसात ये. महाराजांचे शब्द आहेत, पुढे देतो सीमा घालोनिया, हो पुढे देतो सीमा घालोनिया, पुढे देतो सीमा घालोनिया, पुढे देतो सीमा घालोनिया. मागे नेनतेपणे घडले ते क्षमा, मागे नेनतेपणे घडले ते क्षमा, हो पुढे देतो सीमा घालोनिया, पुढे देतो सीमा घालोनिया, पुढे देतो सीमा घालोनिया, पुढे देतो सीमा घालोनिया. मागे नेनतेपणे, नेनतेपणा जी झाला असेल, घडले ते क्षमा, आता देतो सीमा घालोनिया. मागे जे झालं असेल ते सोडून द्या. सगळ्याला विनंती, अशा ठिकाणी आलं की माणसाला बरं वाटतं. खरंय महाराजाचं, खरंय असंच राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. पण उठलो की आपले पहिले पाडे तेच असतात. लक्षात ठेवा, मी तरी माझ्या जीवनात तसं जगतो गड्या. आपल्या कुणासोबत वैर नाही, कुणासोबत भांडण नाही, काही नाही. आज आहे तर उद्या नाही, गॅरंटीच नाही कशाची. तर कशासाठी कुणासोबत वाद घालत बसता, कशासाठी कुणासोबत भांडणं करत बसता? अजिबात नाही. स्वतःच्या आनंदामध्ये जगायला शिका. लोक काय म्हणतात याचा तुम्ही विचार करत जाऊ नका. लोक बोलत असतात, ते त्यांचं काम करत असतात. आपण आपलं प्रामाणिकतेचं काम आपण केलं पाहिजे. बरं, आपलं पोट कधी भरणार आहे का? आपलं पोट कधी भरणार आहे का? एक जणाला 9 सोन्याचे हांडे सापडले, 9 सोन्याचे, मधुबा 9 सोन्याचे हांडे सापडले. आणि तरी तो असा त्याला भेटायला गेलो, तो कपाळाला हात लावून बसला होता महाराज, असा टेन्शनमध्ये बसला होता. मी म्हणलं काय झालं एवढं टेन्शन? 9 सोन्याचे हांडे सापडलेत ना, 9. टेन्शनमध्ये यायला काय झालं? अंकुश महाराज तो म्हणला, महाराज काय सांगाव तुम्हाला, त्या शेवटच्या हांड्यावर काय लिहिलंय बघा ना. म्हणलं काय लिहिलंय? त्या शेवटच्या हांड्यावर लिहिलंय की फक्त 9च हांडे तुम्हाला सापडलेले आहेत. म्हणलं मग टेन्शन घ्यायचं काय, दुसरे कुठं असतील? कळलं का माझं बोलणं? अरे 9 सापडले त्याचा आनंद घे ना, अजून कुठं असतील याच्यामध्येच आपली माणसं वायाला गेले आहेत. लक्षात आलं का नाही? मला फार वाईट वाटतं कधी कधी महाराज, माझा राग येऊ नका तुम्हाला सगळ्याला, मी तुमच्या लेकरासारखा आहे. त्यांना दिले तेवढेच, मग मला का नाही? अरे तुझी लायकी तर बघ ना, तुझी लायकी बघ, तुझी लायकीच 500 रुपयाची, तू दुसऱ्याच्या बरोबर कशाला करतो?
काय सुंदर आहे हो हे सगळं. माझा राग येतोय तुम्हाला, खरंय कळतंय, मला बी कळतंय, पण खरंय ती खरंयच ना, बरोबर आहे का नाही? आपली नाही त्यांना माझ्या देखत मी बघितलंय, त्यांना एवढे दिले तेवढेच मला द्यायचे, असं नाही बाबा, असं कसं चालेल, बरोबर आहे का नाही? त्यांची योग्यता काय नाही, मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे, वयानं मोठाच बाबू, पण तुला 3च अभंग पाठ आहेत, तेवढं अभंग तुला पाठ नाही, कोण्या कीर्तनात तू तेच प्रमाण आहे, तुझी चाल बदलली नाही, लोक अभंगाला कटाळे नाहीत पण तुझ्या चालीला कटाळेत राजा, तू असं करू नको. असं कसं असं नाही ना जमणार. माझा राग जरूर येतोय तुम्हाला, खरं म्हणजे राग यावा म्हणूनच बोलतोय, येत नाही हे दुर्दैव, त्याला मी काय करू आता सांगा. लक्षात आलं का नाही? मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की आपली योग्यता कळाली पाहिजे, आपल्याकडं माणुसकी असली पाहिजे. म्हणतात काही लोक म्हणतात की हे असं बोलले ते तसं बोलले. मला वाटतं ज्यांना बोलायचंय त्यांनी बोलत राहू द्या, तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. जायचंय मला एक एक मुद्दा घेऊन पुढे जायचंय. देवाची सत्ता अशी आहे की त्याच्या पुढं तुमचं काही चालू शकत नाही. मग मी कीर्तनकार असलो काय, तुम्ही गायक असले काय, तुम्ही वाजवणारे असले काय, कुणी जागीरदारी जरी असला तरी त्याच्या पुढं कुणाचं काही चालणार नाही. बरेच लोक शेवटी त्याच्यावर गुरुजी येऊन थांबतात, त्याच्यावर असं आहे लोकांचं असं आहे, बोरला जर भरपूर पाणी लागलं ना, आपण कोणाचं वाटोळच केलं नव्हतं तर आपलं चांगलंच होणार आहे, आणि नुसता खेकानात लागला देवावर लावणार. काय देवाच्या मनात आलं, देवानं आमचं का वाटोळं केलं असन, तो बऱ्याच जणांचं वाटोळं केलेलं आहेस, तो कोणाचं लग्न नीट जमू दिलेलं नाही, तो गोड जेवण नीट होऊ दिलं नाही, भजनेमध्ये काड्या केल्यास तो येड्या, आणि तू आता काय सांगायला लागलास? हां, काही उपयोग होणार. तो गावातला सप्ताह नीट होऊ दिला नाही, तो कोणाचं गोड जेवण नीट होऊ दिलं नाही, तो मंदिराचे सप्त्यातले पटीतले मंदिराचे पैसे हाणलेस वागात वा, तो कुणाचं नीट होऊ दिलंस ती तू नीट होणार आहे काय? काही होत नाही असं. आणि मग पुन्हा मग अशी वाकडे चलते. आपण म्हणलं काय झालं, काय सांगाव, मनका नसतो दादा, देवाचा कणका असतो. देव असं कसं होईल? देव तुमचं कधीच नीट करणार नाही ना. आपण एक लक्षात ठेवायचं गड्या, पाप करोनी पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुझ्यापासून दूर होत नाही, तसंच तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. संध्याकाळी पडल्या पडल्या जर मस्त झोप लागली ना, मस्त झोप लागली, माऊली समजून चालायचं, दिवसभर आपण कुणाचंच वाईट केलेलं नाही, आपल्याला झोप लागली. दिवसभर जागून पहाटे 4ला उठलेला आहे, दिवसभर भजनात आहे, कीर्तन 3 केले, आणि 12ला गेल्यावर जरी नुसता कवाडाक बघत असल, डोळाच लागत नसेल, समजून चालायचं आपण कोणाचा तरी खोटा उपटेलेला दिवसात. हे आपण नक्की पक्क ध्यानात ठेवायचं. तुझी सावली तुला सोडून जात नाही, तसे तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. लोकाला माहीत नाही हो साठे महाराज कसे ते, लोकाला काय माहीत साठे महाराज चांगले कपडे घालतात, बोलायला मिठू आणि राघूसारखे बोलतात, पण मला वाटते मनाशी पुसावे काय केले. लोकाला अंकुश महाराज आपण कसलेही धोत्र घालून, कसलंही आपण आकार आणून कंबर बांधून असं झालं तसं केलं, पण आपल्याला आपल्या मनाला माहिती आपण किती नालायक आहे ती. बाकी वाईसू नाही तर कुणाला नसो, बस माझं बनलं, कळलं नाही कळलं बस ते तुमच्या पैसे राहू द्या. आपल्या मनाला माहिती ना आपण किती जणांचा काटा काढलाय ती, माहित नाही का? सांगा, बोला बोला. आता गप बसणार आहेत, मलाही माहिती तुम्ही बोलणार नाहीत आता म्हणून, कारण सख्या माईला राग येतो खरं बोलल्यावर. त्याच्यामुळे म्हणते साठे महाराजाला नका बोलू, ते लईच बोलत आहेत, तुम्हाला वा 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 दादा, या अण्णासारखा माणूस नाही. मग म्हणते साठे महाराज चांगले महाराज आहेत. मी कुणाचंच असं कौतुक करत नाही, आपल्याला नसते माहिती त्या गावातलं काय ती. आपण म्हणावं तात्यासारखा माणूस नाही, तात्या म्हणजे वा वा वा. तात्यानं फक्त 500 रुपये पायावर ठेवलेले असतात, त्यामुळे आपण अर्धा तास कीर्तनकार तात्याबद्दल बोलतात, पण त्याचं वर्णन सुरू केलं की तात्यानं लई जणांचे घरं मोडलेले असतात, शेजारचे माणसं नुसते महाराजाकडे बघून हसत येत. ह्याला काय माहिती तात्या काय चालीच आहे ती. लक्षात आलं का नाही? त्यामुळे आपलीच त्याच्याबरोबर इज्जत जात असते. तुम्हाला खरंच सांगतो, जेवढं चांगलं राहता येईल
माझं कीर्तन केले अवघड नाही, जेवढं प्रामाणिक राहता येईल तेवढं प्रामाणिक राहा. कुणाला वाईट बोलू नका, कुणाला नावं ठेवू नका. दुर्दैव एक आहे, एखादा महाराज गावात आला, कैलास महाराज राग येऊ देऊ नका माझं तुम्हाला सगळ्यांना, सचिनराव कुठे, एखादा महाराज गावात आला की लगेच ह्याला महाराज आहे का रे ते, त्याला काय अक्कल आहे का रे ते. माझं एक स्पष्ट मत आहे, आपण घरातली माणसं आहेत, कोणताच गायक, कोणताच वाजवणार, कोणताच कीर्तनकार तुमच्या दारात आलेला नसतो हो, की माझं कीर्तन ठेवा, मला बोलवा. तुम्हाला जोर आलेला असतो, तुम्ही आणलेला असते, तुम्ही कशाला काय नाव ठेवत बसता त्याला. कीर्तन झाले म्हणतात पैसे फुकट गेले. तुला आधीच सांगितलं होतं ना, तुला आधी माहित नव्हतं का ते का महाराज तुझ्या 100 फोन केलेस, तुला 50,000 घ्या, पण याच पुन्हा बोंबलून काही उपयोग नाही. पुन्हा आपलं पुण्य कमी होत आहे. नाही कुणाला बोलायचं, अजिबात कुणाला बोलायचं नाही, कुणाला नावं ठेवायचे नाहीत. आपण आपलं काम, माणसं नुसते टुळू टुळू बघायलेत बरं का. खरंय रे ह्याचं, खरंय रे ह्याचं म्हणायलेत, खरंय रे ह्याचं म्हणायलेत. आणि जेवण झालं की बैल दुसऱ्याच्या रानात सोडायलेत. काय करावं महाराज सांगा. माझं बोलण्याचं वाईट वाटतंय तुम्हाला, पण हे सगळं खरंय बघा. म्हणून हे बघा, सगळं त्याच्या हातात आहे. भगवंताच्या सत्तेनं सगळं होणार आहे. तिथं तुमचं चालणार नाही ना माझं चालणार नाही. मला माहिती आहे की शोभाताई असतील, मुक्ताबाई असेल, आमचे लक्ष्मणरावजी आहेत, ते जावाई जरी असले तरी मला वाटते त्यांना जावयाचा दर्जा कधीच शिवाजीरावांनी दिला नाही, एका मुलाचा दर्जा दिला. बरोबर आहे का नाही. हे 2 लेकरं ढसा रडते आहेत. मला हे सगळं कळतंय, मला हे सगळं कळतंय. मुलगा आहे त्यांचा, पण एक लक्षात ठेवा माय, मलाही माहिती की अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी प्रेम कहाणी. खरं म्हणजे शोभाताईचा शिवाजीराव बरोबरचा डाव हा अर्ध्यावर मोडला हे आम्हालाही कळतंय. मुक्ताबाईचं माहेर जवळजवळ मला वाटते आता संपल्यातच जमा असेल. बाप मेला, माय मेली की माहेर जवळजवळ मुलीचं संपलं जातं महाराज. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी घराचा आधार संपला जातो. आमच्या शोभाताई आहेत, त्यांचा नवरा आज निघून गेला. मुलगा कितीही लांब असू, किती पैसे कमवणार असू, किती काही जरी असलं, एवढं मोठं घर जरी आता शोभाताईसाठी, एवढं एकटीच बिचारी, एवढं मोठं घर आहे. मला वाटत नाही की 15-14 दिवसात चांगली झोप लागली असेल म्हणून. नाही झोप लागू शकत दादा. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्यासारखा संसार, घर होतं, चिमुकले 2 नातवंड होते. चिमन पिलानो कुशीत याव, करीन तुम्हावर माया. लेकरं आज एवढ्याच्या लेकराला काय कळतंय. अंकुश महाराज तुम्ही यायच्या अगोदर ही लेकरं सुद्धा रडत होते हो, हे लेकरं सुद्धा रडत होते. कारण आजोबा हा नातवाच्या जीवनातला सगळ्यात वयस्कर पहिला मित्र जर कोण असतो तो तो आजोबा असतो बस. आणि पहिला नातवाचा पहिला मित्र असतो आणि आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र त्याचा नातू असतो. 10,000 रुपये अशी पिळवटी करून इथं खाऊन ठेवत असतो. माझा अथर्व येईल, माझा अर्णव येईल, आल्याच्या नंतर मी त्याला काढून देईल. त्यांना काही कमी नसतं, त्यांना काही कमी नसतं. पण म्हाताऱ्याकडून 10 रुपये घेण्यामध्ये जो आनंद असतो तो जगात कशातच नसतो. बाप होता तोपर्यंत मुक्ताबाई अंबाजोगाईलाच होती. बाप होता त्यावेळी मुक्ताबाई ज्या वेळेला मुरकुटवाडीला येईल त्याच वेळेला मुक्ताबाईची पिशवी कधी रिकामी जात नव्हती. मुक्ताबाईच्या पिशवीत कधी गहू असतील, कधी ज्वारी असेल, कधी बाजरी असेल, कधी तांदूळ असतील. मला असं वाटतंय लिंबाच्या फोडीसुद्धा, खारवणीसुद्धा, पापड्या कुरड्या टाकून देणारा सुद्धा बापच असतो. राग येऊ देऊ नका. ज्या दिवशी बाप मेला, ज्या दिवशी माय गेली, त्या दिवशी मुलीच्या माहेरातून येणाऱ्या पिशवीमध्ये थोडासा फरक झालेला असतो. बहिणाबाई म्हणतात, आज माहेराले जाणं झाली, झाली वो पहाट, आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या र ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली र वाचा. काय सुंदर आहे हे सगळं. खरं म्हणजे गुरुजी मी हे तळमळीनं सांगतोय कारण हे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांची कन्या आहे. ह्या सगळ्यांचं, ह्या लेकरांचं दुःख काय असतं ना हे तुम्ही मला विचारा, मला माहिती आहे. म्हणून हे सगळं आठवतंय मला सुद्धा.
हे तरी नातू एवढवले. माझे आईवडील गेले तेव्हा मी सुद्धा छोटासाच होतो, 5-7 वर्षाचा होतो. माझी माय मेली त्यावेळेला सुद्धा चित्र असंच होतं. मी फक्त टुळू बघत होते. लोक सगळे माझ्याजवळ येऊन रडत होते. कोणी माझ्याजवळ यायचं, माय गेली, बापही गेला. लोक भरत महाराज माझ्याजवळ यायचे, लोक माझ्याकडे बघायचे, एकटे रडायचे. मला मात्र रडू येत नव्हतं. काय चाललं हे मला माहीतच नव्हतं. काय चाललंय माहीत नव्हतं. असा बघायचो, फक्त बघत राहायचो. खूप सहन केलं महाराज, खूप सहन केलं. आता लोक आम्हाला आमची गाडी बघत असतील, आम्हाला नावं ठेवत असतील, पण हमने तो सहना सीख लिया, इसलिए कुछ ना कहना सीख लिया. बोलते तो बात और बिगड़ जाती, इसलिए चुप रहना सीख लिया. आम्ही माहिती आहे आम्हाला, आम्ही जास्त बोलत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. तू बैठ मेरे पास, मैं तुझे जीना सिखाता हूँ. दुख दर्द पीना सिखाता हूँ, क्योंकि मैं बातों से नहीं रातों से लढा हूँ. रात्रभर बिगर अन्न पाण्याची उपवाशी काढलेली गड्या मी. त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीचं दुःख माहिती आहे. टी व्ही सुद्धा बघू दिली नाही आम्हाला. शेजारच्या लोकांनी कधी हाकलून दिलं आणि मग दरवाजा लावून टी व्ही बघितली. भावाला मी विचारलं, राजा आपल्याला टी व्ही का बघू दिली जात नाही? त्यानं सांगितलं, आपण गरीब आहोत, आपल्याला मायबाप नाहीत, म्हणून आपल्याला टी व्ही बघू दिली जात नाही. ऐका गड्या. आणि मग तुम्हाला सांगतो, मी विचार केला आपल्याला टी व्ही बघू देत नाही. शपथ घेतली, ज्या दिवशी स्वतःच्या पैशाची टी व्ही घेणार नाही तोपर्यंत टी व्ही बघणार नाही. 7,000ची टी व्ही घेतली, पण ती टी व्ही सुद्धा शेजारच्या काकांना आम्हाला बघू दिली नाही, फोडून टाकली टी व्ही. त्या दिवशी शपथ घेतली, काका ज्या दिवशी तुम्ही हाकलून दिलं त्या दिवशी शपथ घेतली होती की स्वतःच्या पैशाची टी व्ही घेतल्याशिवाय बघणार नाही. आता मी शपथ घेतो, जोपर्यंत मी टी व्हीमध्ये दिसणार नाही तोपर्यंत मी टी व्ही बघणार नाही. आता रोज मी टी व्हीमध्ये असतो. शेजारचा काका लुंगी लावून माझी कथा रोज बघत असतो. मला असं वाटतं की माणसाला गुरुजी तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. दुर्दैव आहे महाराज, विरोध करणाराला विरोध करत तुम्ही बसूच नका, अजिबात नाही. तुम्ही एवढं तुमचं कर्तृत्व सिद्ध करा की विरोध करणारा एक दिवस तुमच्या पाया पडत आला पाहिजे. मंबाजी गोसायाला, बस रामेश्वर भट्टाला तुकोबारायांनी नाही ना विरोध केला महाराज, नाही ना विरोध केला. कुठं केला विरोध नाही केला. पण शेवटी जीवन एवढं स्वच्छ होतं, ज्यांनी विरोध केला त्यांनाच आरती लिहावी लागली, हा त्यांचा अधिकार होता. मला असं वाटतंय की मनुष्यानं तेवढं माणसानं जिंकलं पाहिजे. त्यांना असं केलं तर मी असं करीन, अजिबात तसं करू नका. तुमच्या हातात काही नाही, तेथे कोणाचे चालेना, तुमचं काही चालत नाही. परिवारालाही माझी विनंती, भाऊ आता गेले वडील, गेला नवरा, गेला आजोबा, आता गेलेला बाप माघारी येणार नाही, गेलेला नवरा शोभाताईचा येणार नाही, मुक्ताताईचा आता बाप येणार नाही, ही यांचा नातू आता, खरं म्हणजे नातवांचा आजोबा आता येणार नाही. मला असं वाटतंय, गये हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं येत नसतात, त्यांच्या आठवणी येत असतात. पण आठवणींना उजाळा आता एकच आहे, तसं शांत राहा. आपल्या हातात काही नाही ना, सगळं देवाच्या हातात आहे ना. खरं म्हणजे हा अभंग सांत्वन करणारा अभंग आहे. सगळं देवाच्या हातात आहे. ताई आता रडून काही उपयोग होणार नाही. गेलेले गेले, आता माघारी परत येणार नाहीत, म्हणून आता गेलेच. महाराज काय सांगाव, आमच्या एवढं दुःख नाही हो कुणाच्या जीवनात. अचानक आमचा बाप निघून गेला असं मला सांगणार आहे. त्यांची मुलं मुलगी अचानक गेला, आमचं खूप मोठं दुःख आहे. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं खूप लहान दुःख आहे, तुमच्यापेक्षा मोठं दुःख एक जणाच्या जीवनात आलं, त्याच्या जीवनात आलं तर तिथं सुद्धा त्याचं काही चाललं नाही. दृष्टांत दिला दुसऱ्या चरणात. हरिश्चंद्र तारा राणी, जय हो. वा. हे हरिश्चंद्र तारा राणी, राणी हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी. वाहे गो माघारी पाणी, वा वा. वाहे गो माघारी पाणी, हरिचंद्र
तारा राणी हे हरिचंद्र तारा राणी घरी पाणी वाहे डोहा हरिचंद्र तारा राणी वा ठोपार खुमाई हो पार हा 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 ठोपार खुमाई जय हो पार हरी 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 ठोपार खुमाई पार हा हा ठोपार खुमाई पार हा 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 वा खरं म्हणजे ही समय सूचकता आपल्या भागातच आहे की प्रसंग करुणापर चालू होता. कैलास महाराजांनी चाल सुद्धा त्याच रागातली म्हणली. हे दुसरीकडे जमत नाही महाराज, लक्षात आलं का नाही. दुसरे कुंकडे म्हणतात जसा भाव असेल तसा राग असला पाहिजे, बरोबर आहे का नाही. दृष्टांत दिला या कुटुंबासाठी सांगतोय. तुमचं दुःख एवढं मोठं नाहीच. हरिचंद्र तारा राणी डोंबा घरी वाहे पाणी. ऐकून ठेवा, थोडस सांगतो बघा. हरिश्चंद्र नावाचा एक राजा होऊन गेला. कसला राजा? त्याचं नाव आहे सत्यवादी राजा. कसला राजा? सत्यवादी. सत्य त्याच्यासारखा सत्यवादी राजाच होऊन गेला नाही, असला सत्यवादी राजा हरिश्चंद्र राजा. आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं तारा राणी. पत्नीचं नाव काय होतं? तारा राणी. अहो राजा होता. विश्वामित्र ऋषी स्वप्नामध्ये आले, प्रत्यक्षात नाही. कसे आले? स्वप्नात. आणि स्वप्नात दान मागितलं. आणि नामदेवराय लिहितात की स्वप्नीही समग्र राज्य दिले. स्वप्नामध्येच दान दक्षिणा म्हणून राजानं संपूर्ण राज्य विश्वामित्र ऋषीला त्या ठिकाणी देऊन टाकलं. बघा फार सुंदर आहे. विश्वामित्र ऋषीला सगळं राज्य दिलं महाराज, सगळं राज्य. पण आता शेवटी स्वप्नीचे चेईले जाईल रे. स्वप्नातलं विसरून जातं माणूस. कुठं राहतं काय स्वप्नातलं. आता इकडे बघा, त्यांचं माझ्याकडे बघा. स्वप्नातलं सगळं विसरून गेले. सकाळी सकाळी पुन्हा विश्वामित्र ऋषी आले. भिक्षां देही. लगेच राजानं सिंहासनावर सोन्याच्या बसून सांगितले, ए त्या साधू महाराजाला काहीतरी दक्षिणा देऊन टाका आणि मागेल ते देऊन टाका. आपल्या दारातून अजून अतिथी असा जात नाही. मी सत्यवादी आहे, त्याला जे पाहिजे ते देऊन टाका. लगेच तिजोरीला हात लावला. लगेच विश्वामित्रांनी सांगितले, ए राजा माझच मला देतोस का? अरे माझंच मला देतो म्हणजे हे तुमचं आहे, हे एवढंच माझं आहे असं नाही, हे संपूर्ण राज्य माझं आहे. म्हणले महाराज काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मला सगळं कळतंय म्हणले. इकडे ये. आणि स्वप्नामध्ये घडलेला सगळा दृष्टांत अशी CCTV ओपन केली, त्याला सगळं दाखवलं. बघ राजा, स्वप्नामध्ये तू मला राज्यदान दिलेलं आहे, तू सत्यवादी आहेस ना, मग दाखव खरं खरं. राजालाही पटलं. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन? राजालाही पटलं. राजा म्हणला बरोबर आहे, शब्द दिलाय ना. पण महाराज एक लक्षात ठेवा, दाता हा स्वतंत्र असतो. दाता कसा असतो? स्वतंत्र असतो. मग मी बाहेर जाऊ शकतो ना, मी स्वतंत्र आहे. म्हणले हो, मग मी कष्ट करीन आणि तुम्हाला दक्षिणा आणून देईन. ठीक आहे. मग राजा निघाला, राणी निघाली. रोहिदास नावाचा छोटासा मुलगा त्यांच्यासोबत निघाला. विश्वामित्रानं परीक्षात घ्यायची ठरवलं होतं. विश्वामित्रानं सांगितलं, ए राजा दाता स्वतंत्र असतो, पण दात्याच्या अंगावरचे कपडे हे या राज्यातले आहेत, इथंच टाकावं लागतील. अंगावरचे कपडे काढले. नीट ऐका, परिवारासाठी सांगतो, त्यांचं दुःख किती होतं. अंगावरचे कपडे काढले, अंगाला झाडाची साल गुंडाळली आणि काशीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी उभा राहिले. काही काम मिळते का आपल्याला विकून? आणि तेवढ्यामध्ये तारा राणीला गिराईक लागलं. हरिश्चंद्राला गिराईक लागत नव्हतं. छोटासा 5 वर्षाचा रोहिदास सोबत गिराईक लागलं. कुंटणखान्याची मालकीन होती. कुंटणखाना म्हणजे वेश्यालय, जिथं वेश्या व्यवसाय केला जातो, त्या वाड्याची जी मालक असते ती आली. तिनं सांगितलं ही बाई जर घेतली तर आपला धंदा अजून चांगला चालेल. आणि मग वेश्या व्यवसाय करण्यासाठी ऐका दुःख किती मोठं होतं. तारा राणीला खरेदी केलं. तारा निघाली. तेवढ्यात रोहिदास मागून पळत आला. आई आई म्हणून आवाज दिला. तेवढ्यामध्ये त्या बाईनं सांगितलं मुलगा जमणार नाही, फक्त तुला यावं लागेल. त्यावेळेला हरिश्चंद्रानं विनंती केली, आवश्यक करू नका, बस मुलाचे पैसे देऊ नका, पण माय लेकराची ताटातूट करू नका.
तुम्हाला माहीत नाही हो माईचं लेकराचं काय प्रेम असतं ते. माय लेकराची ताटातूट करू नका. बाईला माया नव्हती, व्यवसाय करणारी तिला कशाची माया. नाही नेलं. ब्राह्मणाची एका भेट झाली, त्या ब्राह्मणानं त्या बाईचे पैसे दिले आणि त्या रोहिदासाला तारा राणीला आपल्या ब्राह्मणानं आश्रमामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी ठेवलं. इकडं शॉर्टकट सांगतो, फार सुंदर कथा लिहिली नामदेवरायने. इकडं हरिश्चंद्राला काम मिळालं. कोणतं? मसनवाट्यामध्ये मसन जोग्याचं काम करायचं. आलेले मडे जाळायचे आणि आलेले मडे जाळून त्या ठिकाणी 2 मीटर कपडा, 2 किलो तांदूळ मिळायचे. 2 मीटर कपडा स्मशानाच्या मालकाला आणि 2 किलो तांदूळ त्याचा भात करून खायचा. किती दिवस गुरुजी माहिती? दुसरा माणूस मरत नाही तोपर्यंत 2 किलो पुरवायचे, कारण पुन्हा 2 किलो येत नव्हते ना. मग ऐका लक्ष देऊन, आणि मग ते त्या ठिकाणी केलं गेलं. इकडं तारा राणी स्वयंपाक करत होती. ऐका ताई सगळ्यांनी, तारा राणी स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना अचानक रोहिदास खेळत होता. रोहिदासाच्या पायाला सर्पदंश झाला. रोहिदास मरण पावला. मामा रोहिदास मरण पावला. रोहिदास मेल्याच्या नंतर अरे एक वाक्य सांगू द्या, माझ्या अंगावर काटा आला. ज्या वेळेला आपले खिशे पैशानं भरलेले असतात ना, त्यावेळेला सगळे लोक आपल्या बाजून असतात. ज्यावेळेला आपले खिशे रिकामे झालेले असतात ना, त्यावेळेला घरातली माणसं सुद्धा आपल्यासोबत नसतात. म्हणून मी नेहमी सांगतो स्वतःला ढासळू देऊ नका. काही करा गड्या, काही करा, पण स्वतःला ढासळू देऊ नका. कारण ढासळलेल्या भिंतीच्या विटा आणि माती सुद्धा लोक घेऊन जात असतात. स्वतःला ढासळू द्यायचं नाही. काही करायचं, स्वतः स्टेबल राहा. अजून एक ऐका, कुणाच्या भरवशावर जगू नका. कुणाच्या भरवशावर जगू नका. कोण कधी आपल्याला धोका देईल हे सांगता येत नाही. मी त्या दिवशी एक वाक्य नेहमी सांगतो की दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले. दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले. दुख तो इस बात का है कि कुत्ते निकल कर भी वफादार नहीं निकले. कळते माझं बोलणं? हे शोकांतिक आहे. आणि जवळचे असतात ना, लांबचे नसतात महाराज, जवळचे असतात. त्रास देणारे जवळचे असतात. दर्द म्हणजे दुःख देणारे कोण असतात? आपल्या जवळचे लोक असतात ना. लक्षात आलं? दर्द वही देते हैं जिनको तुमने हक दिया गया है. ज्याला तुम्ही हक्क दिलाय, वरना गैर तो पैर लगाने पर भी माफी मांगतो. बाकीचे लोक तर लात लागल्याबरोबर पाय धरतात तुमचे. कशाला घेऊन बसलात? हे दुःख जवळचे असतात. विश्वास कुणावरच ठेवू नका. कुणावरच विश्वास ठेवू नका. स्वतः स्टेबल राहा. सगळ्यांना, तरुण मंडळी कमी जरी असली तरी सगळ्यांना सांगतो, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ फार बिघडलाय. आता कुणाच्यावर विश्वास ठेवून जगण्यासारखा काळ ताई आता राहिलेला नाही गड्या. मी आपल्या पाया पडतो. आणि म्हणून आता ब्राह्मणानं साथ सोडली. रोहिदास मेला. काय करायचं? ऐका, त्यावेळेला सरपण घ्यायला पैसे नाही. तो झोळी केली. ते मेलेलं प्रेत खांद्यावर घेतलं. ऐका, चित्र डोळ्यासमोर उभं करा. आणि मसनवट्यामध्ये तारा राणी, एक काळ राजाची राणी राहिलेली, जिच्या हाताखाली 100 नौकर. वेळ कुणाची कशी येईल माहीत नाही. वेळ कधीही बदलू शकते. लक्षात ठेवा. निघाली तारा राणी. तारा राणी आल्याच्या नंतर ह्यावेळेला ते रोहिदास होता आणि दाढी वाढलेली हरिश्चंद्र ओळखू आलं नाही हरिश्चंद्र ताराला. कोण आहे असा आवाज दिला. इथं तुम्हाला जाळता येणार नाही, त्यासाठी 2 मीटर कपडा लागतो, 2 किलो तांदूळ लागतात, तरच इथं प्रेत जाळता येतं असा आवाज दिला. तेवढ्यामध्ये वीज चमकली आणि विजेच्या उजेडामध्ये शेवटी नवरायनं तारा राणी हरिश्चंद्राला ओळखलं. हे माझे मालक आहेत. त्यावेळेला तारानं सांगितलं, मालक, स्वामी, मी तारा आहे, तुमची पत्नी आहे. आणि जो मरण पावलाय ना, तो माझा एकटीचा मुलगा नाही, तुमचा सुद्धा मुलगा आहे. तारा सगळी गोष्ट खरी असेल, पण तारा एक लक्षात ठेव, माझ्या मालकासोबत गद्दारी मी कधीच करू शकत नाही. तुला 2 मीटर कपडा आणि 2 किलो तांदूळ आणावे लागतील. तारा राणीने हात जोडले, पाय पडली. मालक, रोहिदास माझा एकटीच नाही हो. आपलं काय विश्व होतं, काय वेळ आपल्यावर वाईट आली. गड्यावर एक लक्षात ठेवा,
कुणाची वेळ कधी वाईट येईल सांगता येत नाही. आज तुम्ही श्रीमंत असाल तर थोडा माज कमी करा गड्या, लोकांना त्रास द्यायचं कमी करा. नका रे बाबा त्रास देऊ, कारण तुमच्यावर कधी वाईट वेळ येईल. ज्यांना तुम्ही त्रास दिलाय ना, एक दिवस त्यांच्याकडूनच तुम्हाला व्याजानं पैसे घ्यायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. नका दुःख देत बसू, नका कुणाच्या भावनेशी खेळू. कशाला कुणाच्या भावनासोबत खेळता? नका रे बाबा, एकमेकाला त्रास देणं बंद करा. जेवढं चांगलं जगता येईल ना तेवढं मस्त जगून घ्या, आनंदात जगून घ्या, एवढी माझी विनंती असेल. ऐका गड्या माझं. त्यावेळेला तारा राणीनं सांगितलं, मालक मुलगा तुमचा आहे, मुलगा माझा आहे, आपला रोहिदास आहे. मालक तुमच्यावर ती वेळ आली, तुमच्यामुळं तर माझ्यावर ही वेळ आली ना. बायकोला कमी नसतं समजायचं दादा. बरेच लोक आपल्या बायकोला दुःख देतात, आपल्या बायकोला त्रास देतात. नका रे बाबा, मी तुमच्या पाया पडतो. मी नेहमी आणि स्पष्ट मतानं सांगत असतो महाराज, स्पष्ट मतानं. बरेच लोक म्हणतात त्या बाईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ती बाई म्हणत असते त्याला 2 लेकरे तरी माझ्यावर प्रेम आहे. मुलगा म्हणतो त्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. खरं सांगू मामा, माझा राग येऊ देऊ नका, तुम्हाला पाया पडून सांगतो. अरे त्या बाईचं तुमच्यावर प्रेम आहे. जी बाई स्वतःच्या नवऱ्याची होऊ शकत नाही ती तुमची काय होणार आहे? काय घेऊन वेळ आहेत काय तुम्ही? तुमची काय होणार आहे? त्या माणसाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्याला 2 लेकरं तरी माझ्यावर प्रेम. तो स्वतःच्या मुलाचा झाला नाही, स्वतःच्या बायकोचा झाला नाही, ते तुमचा कसं काय होणार आहे? तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळं प्रेमाचं नाटक आहे. प्रेमाच्या नाटकाखाली, पांघरुणाखाली अस्खलित मोह आणि वासना भरलेली असते. जिंदगी का तो नाम बदनाम है, जिंदगी का तो नाम बदनाम है, तकलीफ तो मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. ऐकून ठेवा, बीवी का तो नाम बदनाम है, तकलीफ में बीवी साथ देती है. दुःखामध्ये आपलीच बायको त्रास सुख आपल्याला सांभाळणार आहे, कोणी सांभाळणार नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला, ऐकताय तुम्ही असं मी समजतोय. ऐका, सांगितलं मालक, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. फार मोठी कथा आहे भागवतात. दोघंही उठले, एका डोंबाऱ्याच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मिळालेली दक्षिणा विश्वामित्राच्या हातावर दिली. ते राज्य पुन्हा परत मिळालं, ती परीक्षा होती, हे सगळं सोडून द्या. पण एका हरिश्चंद्र राजाला तारा राणीला ही वेळ का आली, त्याचं उत्तर एकच आहे, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. कोणाचं चालत नाही तिथं. मग आता मला सांगा, हरिश्चंद्राचं चाललं नाही तिथं, तुमचं ताई, तुमचं भाऊ काही चालणार, लक्ष्मणराव तुमचं काही चालणार नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये आता जशी आली वेळ तशी निभवावी लागणार आहेच. आपण पुरुष आहोत. शोभाताईंना, खरं म्हणजे मुक्ताताईला सावरण्याचं काम आपल्याला सगळ्याला करायचं आहे. हा दृष्टांत तुम्हाला नसाल पटल तर दुसरा दृष्टांत, वेळ पडे जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. वा 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 वा. मधुकर बाबांनी सांगितलं, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. होणे घडे. लक्षात आलं का नाही? जशी वेळ येईल तसं राहावं लागणार आहे. हा दृष्टांत एक दिला, दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणात दिला. पांडवाचा हरी पांडवाचा सहकारी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हा 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 वा ऐकाय 5 मिनिटं. पांडवाचा सहकारी तर माहितीच आहे आपल्याला. कोण सहकारी पांडवाचा? पांडवाचा सहकारी द्वारकेचा राणा पांडवा घरी, बरोबर आहे का नाही? कृष्ण परमात्मा हा पांडवाचा सहकारी. किती सहकार्य देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. एवढं प्रेम होतं. लक्ष्मी ओवी ना, माऊलीची ओवी आहे बघा. याचा अर्थ एकच आहे, संन्यासी झाला अर्जुन आणि बहीण पळून नेली तरी देवानं, मला वाटतंय, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. 1-2 सोडून द्या हो. संकटे बहुत निवारली. बहीण पळून नेली तर त्याच्यावरचे संकट निवारण केले. आणि आपण म्हणतो तो माझ्या बापाच्या पुण्यतिथीला आला नाही, आता त्याला कुठंच मी टाळ घेऊन उभा राहू देत नाही. ही पद्धत नाही ना आपली. ही पद्धत आहे का आपली? सांगा ना. असं कसं, कुठल्या भ्रमात जगतायत अंबाजोगाईपासून खालचे लोक मला अजून कळलेलंच नाही. लक्षात आलं का नाही? कुठल्या भ्रमात असतायत, कसे जगतायत आणि कसं नाही, हे सोडून द्या. सगळं सोडून द्या. अर्धा तास मस्त स्वतःसाठी जगा. रोज दरवाजा लावून घेऊन अर्धा तास नाच जा, मस्त फ्रेश राहत जा. अजिबात लोकांचा विचार करत जाऊ नका. मधुकर बाबा तुम्हाला सांगतो, या जगामध्ये भरत महाराज 40% लोक फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. फक्त नावं ठेवण्यासाठी जन्माला आलेले. त्यांचा तुम्ही विचार करत बसू नका. तुम्ही वेडे लोक आहे, तुम्ही कशाला विचार. मी जर मला नावं ठेवणाऱ्याच्या लोकांचा विचार केला असता तर मी अजून जागेवरच असतो. मला नावं ठेवणारे लोक तेव्हा होते 15 वर्षापूर्वी. त्यावेळेला माझ्याकडे मोटरसायकल सुद्धा नव्हती, मी एसटीनं जायचो. त्यावेळेला त्यांच्याकडे मोटरसायकल होती, हिरो होंडा. नावं ठेवायची मला अजूनही ती. असे नाव आहे एस टी द्यायला काय खरं याचं म्हणायचे. मी आपलं हात जोडायचो, पुढे चालायचो. आज माझ्याकडे 70 लाखाची गाडी, त्यांची तीच हिरो होंडा आहे बरं का, अजून बदललेली नाही त्यांची. तीच गाडी अजून, तरी तीच चाल आहे त्यांची, अजून चालही बदलली नाही, गाडी बदलली नाही. तर मीच तरी काच खाली करून पाया पडत असतो. बाबा आता कोटीची घेणार आहे, तोपर्यंत तुझी तीच राहू दे मोटरसायकल, बाकी काय नाही. धंदा मात्र बदलू नको, धंदा एकच ठेव. टाळ खाली ठेवला, ह्याला कुणी आणलं, त्याला कुणी बोलविलं, हे का महाराज आहे का, ते का असं आहे का, ही धंदे आपलेत. म्हणून म्हणलं ना, कुठल्या भ्रमात जगताय तुम्ही, मला काय अजून समजलंच नाही. सगळा भ्रम डोक्यातला काढून टाका, वेड्यासारखी करू नका. वय भरपूर झालंय आपलं, आपण वयानं खूप वाढलेली माणसं आहेत, पण आपले लोक विचारानं वाढलेलीच नाहीत. माझा राग आला तरी हरकत नाही, विचारानं आपण तिथंच आहे. आपली विचार बदलले नाहीत अजून. माझं एक मत आहे भरत महाराज, माझा राग येऊ देऊ नका. साठे महाराज कीर्तनाला बोलवलं ना, तुम्हाला माझ्या वैयक्तिक जीवनाशी काय करायचंय? कुणाच्या वैयक्तिक जीवनाशी तुम्हाला काहीही संबंध नाही, काही संबंध नाही तुमचा. हो, मुख्यमंत्र्यासोबत तुमचं भांडण आहे. मुख्यमंत्र्याला तुम्ही निवडून दिलेलं आहे, त्याच्या बायकोच्या कपड्यावरून बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलेलाच नाही ना. कुणी दिलेला आहे? घटनेत असा अधिकार नाही. त्याच्या घरच्यावर बोलाव, त्याच्या माईवर बोलाव, त्याच्या बायकोवर बोलाव. कुणी सांगितलंय त्याच्या बायकोनं कसले कपडे घालायचे, कसं राहायचं, मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचं, हा त्यांचा प्रश्न आहे ना. तुम्ही कशाला तिथं डोकं लावत बसता? आपल्याला गावचा सरपंच ओळखीत नाही ना, आपण मोदीला नाव ठेवायला जातो राव. आपल्याला काही वाटलं पाहिजे, थोडंसं काही वाटलं पाहिजे आपल्याला. काही वाटत नाही, सोडून द्या सगळं. एवढा मोठा देव पांडवाच्या सहकार्यात होता, एवढा मोठा देव पांडवाचा सहकारी, एवढं सहकार्य केलं, पण शेवटी तिथं कुणाचं चालत नाही. काय त्याच्या मनात आलं काय नाही. एका रात्रीत पांडव वनवासाला होते, पांडवाचा सहकारी, पण एवढा असून सुद्धा एका रात्रीत राज्याहुनी केले जरी. उत्तर काय बरं, का केलं असं? उत्तर एकच आहे, आले देवाजीच्या मना. उत्तर एवढंच आहे, तेथे कोणाचे चाले ना, कुणाचं चालू शकत नाही. आमचे शिवाजीरावजी मुरकुटे अचानक गेले, त्या टिप्परवाल्यानं धडक दिली. इकडून असं झालं, तिकडून तसं झालं, हे असं झालं, ते तसं झालं, हे कसं काय झालं? उत्तर एकच आहे, तेथे कोणाचे चाले ना. एवढं उत्तर कुटुंबियांनी लक्षात ठेवा.
गड्या म्हणून आपण सगळे जमलात. पहाडाच्या उंचीची माणसं आज एका जागेवर झालेत. मधुबा मोहगावकर म्हणजे पहाडाच्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे महाराज. कुणाचं कौतुक मी जास्त करतोय असं अजिबात नाही, पण माझ्या बापाचा जन्म नव्हता तेव्हापासूनचा त्यांचा परमार्थ आहे. नामदेव मामा केंद्रे हे म्हणजे वारकरी संप्रदायात अरे ही अलीकड बुडबुड करणारे पक्वाजी आले, यांचा बाप जन्माला आला नव्हता तेव्हापासून नामदेव मामाची सेवा आहे. लक्षात आलं का नाही? एवढी सेवा आहे. भरत महाराज सोडगीर आपल्या भागातले प्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, पखवाज वादक आणि विनम्रतेनं जीवन. आमचे भरत महाराज मुरकुटे, नागनाथ महाराज मुरकुटे, अंकुश महाराज दराडे, सचिन महाराज मुरकुटे, कैलास महाराज मुरकुटे, हनुमंत महाराज मुरकुटे, इकडं आप्पा महाराज आहेत, अजून सगळे आमचे मुंडे महाराज वगैरे, माऊली महाराज, माकेगावकर संस्थेतील विद्यार्थी, मुळवणचे आमचे अंकुश महाराजांची आज उपस्थिती, सगळेजण आलाच. या दुःखामध्ये आपल्याला धन्यवाद देतो. शत्रुघ्न महाराज आहेत, आमचा हा आहे, सगळेजण आहेत. आमचे जय हो यूट्यूब चॅनलचे सर्वा गंगेश्वरजी पालिमकर. हे कीर्तन उद्या आपल्याला आयुष्यभर लाईफ टाईम आपल्या बापाची आठवण म्हणून या यूट्यूबला आपल्याला कायम टी व्हीवर बघायला मिळणार आहे. ते सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कमी जास्त झाला असेल तर क्षमा करा, काही चुकलं असेल तर माफ करा, काही चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष. बरोबर शांतीब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपा प्रसाद, चूक आमच्या वाणीचा दोष. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. खरं म्हणजे गुरुजींची सेवा या ठिकाणी होते, पण गुरुजींच्या मागं भरपूर व्याप असल्यामुळे त्यांना काही शक्य झालं नाही. म्हणून मला या ठिकाणी मुंडे गुरुजींनी सांगितलं, गुरुजी नाही तर तुम्ही तरी या. माझी तेवढी योग्यता नाही की मधु महाराजांनी मधुबानी माझ्या कीर्तनात टाळ घ्यावा, नामदेव मामांनी पखवाज वाजवावा, एवढी माझी मुळात योग्यता नाही. पण लेकरासारखं हे सगळे प्रेम करतात म्हणून हे शक्य झालं. तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, वाणीला विराम देतो. खरं म्हणजे कुटुंबीय लोक म्हणतील की महाराज आता ह्या दुःखाचं काय करायचं, हे दुःख किती आमच्या जीवनात. तर एकच आहे, आता जशी वेळ आहे मगाच मधुबानी सांगितल्याप्रमाणे तसं राहा, जशी परिस्थिती आली आहे तसं राहा. आणि आता या दुःखाकडं बघताना असं लई बघू नका, असं सहज त्याच्या कमने उगे चिरा जय हो होईल ते सहज पहा, होईल आले देवाजी
नागनाथ महाराज, नागनाथ महाराज या म्हणा. तेथे कोण मुरली मुरलीधर तेथे कोणा वा 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 नागनाथ भाऊ या की 2 मिनिट. शाबास. येथे कोण हरिचंद्र तारा विठ्ठल जय जय विठ्ठल.